नमस्कार. आता आपला श्रावण महिना सुरू झाला आहे. तर आज दिव्यांची अमावस्या आहे आणि आपल्याला आजपासून प्रत्येक दिवसाचं जे आहे कहाणी आपण घरामध्ये पुस्तक असतं परंतु ते काही वेळा सापडत नाही किंवा कहाणी वाचायला वेळ नसतो. म्हणून मग मी ह्या कहाणीला सुरुवात करते. आधी आपण प्रत्येक वेळेला गणपतीची कहाणी म्हणतो. मग आता मी गणपतीची कहाणी वाचते आणि नंतर दिव्याच्या अवसेची कहाणी वाचते. ते तुम्ही मन लावून ऐका. हातात अक्षदा घ्या. 3-3 दाणे अक्षदाचे घ्यायचे आणि मग देवाला व्हायचे आपल्या घरामध्ये. ऐका कहाणी गणपतीची. ऐका देवा श्री गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाची तळे, बेलवृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे. मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचे पीठ कांडावे, 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चे सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे, मनी पाविजे चिंतिले लाभिजे, मन कामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता मी दिव्याच्या अवशेची कहाणी वाचते आहे. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू वदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः ते लावावेत, खडीसाखरेच्या खड्यानं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारं बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत की कोणाच्या घरी जेव्हा काय केलं होतं, कशी कशी पूजा केली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा मजसारख्या हातभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्या मला यंदा अशा विपत्ती दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो त्यास सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ आला आहे घातला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो, असं म्हणून दिव्यानं आशीर्वाद दिला. सदरू घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. माझ्या झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.